यानंतर बातमी आहे भीषण अपघाताची। रत्नागिरी जिल्ह्याच्या मुंबई गोवा महामार्गावर एक भीषण दुर्घटना घडली आहे। खेड तालुक्यामधील भरणे नाका इथल्या जगबुडी नदीच्या पुलावरून भरधाव कंटेनर थेट 100 फूट खोल नदीत कोसळला आणि या दुर्घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ माजली। चालक आणि वाहकाचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। म्हणजे कंटेनर हा 100 फूट खोल नदीमध्ये कोसळला आणि त्यानंतर त्या कंटेनरमध्ये जे चालक आणि वाहक होते त्यांचा शोध आता घेतला जातोय। युद्ध पातळीवर त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला, त्यामुळे कंटेनर जगबुडी नदीच्या पुलावरील कठडा तोडत थेट 100 फूट खोल नदीमध्ये कोसळला। सध्या नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त आहे, त्यामुळे कंटेनर काही अंतर वाहून गेला। कंटेनरमधील माल सुद्धा नदीच्या पाण्यात वाहून गेला, पण या कंटेनरमध्ये असलेला जो चालक होता आणि वाहक होता ते नेमके कुठे आहेत हा सवाल उपस्थित होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी शोध कार्य सुरू करण्यात आलंय। मुंबई गोवा महामार्गावर जगबुडी नदीच्या पुलावर मोठी दुर्घटना घडलेली आहे। गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा जो कंटेनर आहे तो महामार्गाच्या दोन पुलाच्या मध्ये असणारा हाच तो मधला जो भाग आहे डिवायडर, त्यातून एक मोठा कंटेनर हा थेट जगबुडी नदीमध्ये कोसळला आणि आपण बघू शकतो की तो वाहत कित्येक दूर अंतरावरती गेलेला आहे। या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी असतील, जे आहेत पोलीस कर्मचारी, महसूल विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण रात्रीची दृश्यमानता कमी आहे, परंतु आपण बघू शकतो की जवळपास एक 600 ते 700 मीटर लांब नदीमध्ये हा वाहत या ठिकाणी तो कंटेनर गेलेला आहे। त्यातल्या ज्या वस्तू होत्या त्या देखील संपूर्ण वाहून गेलेल्या आहेत जगबुडी नदीमध्ये। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी कंटेनर खाली गेला त्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक मोठा ट्रक देखील दोन पुलाच्या मधल्या भागात अडकलेला होता। याच पुलावर 3 ते 4 महिन्यापूर्वी असाच दोन पुलाच्या मधून एक प्रवासी कार जी आहे ही नदीमध्ये कोसळून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। हा जो पूल आहे याची भौगोलिक परिस्थिती जी आपण पाहिली तर पुलाच्या दोन्ही बाजूला मुंबई आणि गोवा या दोन्ही बाजूला उड्डाण पूल आहेत आणि तीव्र वळण आणि नंतर हा पूल, अशी या ठिकाणची परिस्थिती असल्यामुळे अपघात होत आहेत। एक ब्लँक स्पॉट जो आहे हा या ठिकाणी हा पूल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ट्रकमध्ये चालक होता आणि एक सहकारी देखील होता। काही लोकांनी या ठिकाणी जो पूल आहे तो वाहन चालकांनी त्या कोसळताना पाहिला, त्यावेळेला आता बचाव कार्य जे आहे ते सुरू केलेलं आहे प्रशासनाकडून आणि त्या दोघांचा जीव जो आहे तो वाचवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी सुरू केल्याचं आपण पाहतोय। एकंदरीत जर बघितलं तर जगबुडी नदीवरचा खेडमधील हा जो पूल आहे हा पूल आता एक ब्लँक स्पॉट झालेला आहे आणि अपघातांना निमंत्रण देणारा ठरलेला आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड, रत्नागिरी। यानंतर बातमी आहे आंदोलनाची। नवी मुंबईमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं। पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना यावेळी पाठिंबा देण्यात आलाय। प्रकरणात आणि त्याचबरोबर जंतर मंतरवरती झालेला लाठीचार्जच्या निषेधार्थ नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काँग्रेसकडून निषेध केला जातोय, आंदोलन केलं जातं। आपल्यासोबत काँग्रेसचे सगळे नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि ते सगळे केंद्र सरकारचा निषेध करतायत। आपल्या हातामध्ये पोस्टर्स घेऊन ते निषेध करतायत, घोषणाबाजी दिली जाते। त्यांचं नक्की काय म्हणणं ते आपण जाणून घेऊया। काय नक्की तुमचं भूमिका आहे आणि केंद्र सरकारच्या एकंदरीत कामकाजाच्या बाबतीत? आमचं म्हणणं एवढंच आहे की मुलांना शैक्षणिक आपलं जे भविष्य आहे त्या मुलांवरतीच आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आज 20 मुलांनी आत्महत्या केलेली आहे, त्या मुलांचं ह्या सरकारला काहीही पडलेलं नाहीये। तत्पर आपले जे भविष्य आहे त्याचंही या सरकारला काही पडलेलं नाहीये। मोदी सरकारने राजीनामा दिला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधाननीही राजीनामा दिला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। काय म्हणाल? आपण बघा की ज्या नीटच्या परीक्षांमध्ये पेपर लीक झाले, पेपर फुटले, त्याच्यानंतर हे आंदोलन सुरू झालं, देशभर पसरलं। एक साधी मागणी आहे, सरकारला थोडं तरी खर्चटायला पाहिजे ना, काहीतरी स्वतःची चूक त्यांनी थोडी तरी मान्य केली पाहिजे। अहंता इतकी आहे
की त्या खात्याचे मंत्री राजीनामा देत नाहीत, उलट आपल्याला टीव्हीवर दिसतं काहीतरी खात ते एका गाडीत जाऊन बसलेले आहेत. हा जो उद्दामपणा आहे, तो उद्दामपणा विद्यार्थी उतरवतायत एका बाजूला. आजच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडलं नाही ती गोष्ट घडली, ते म्हणजे संसदेला कुलूप लावलं. तुम्ही एक जर दरवाजा पाहिला असेल तर थोड्या वेळेसाठी त्याला कुलूप लावलं होतं. समोर सैनिक बंदूक घेऊन बसलेत. अरे आतंकवादी हल्ला झालाय का? तुमचीच मुलं तिकडे आलेली आहे. मी स्वतः जंतर मंतरला होती. आता पुन्हा सुद्धा आम्ही ही लढाई लढण्यासाठी दिल्लीत जाणार आहोत. आणि एक विद्यार्थी म्हणून आणि युवक काँग्रेसची प्रवक्ता म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज बनणं ही माझी जबाबदारी आहे, मी समजते. आणि हा लढा तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत आणि जोपर्यंत या देशाचे प्रधानमंत्री मोदी सरकार आणि अमित शहा आम्हा विद्यार्थ्यांची आणि युवकांची माफी मागत नाहीत. जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच राहणार. दिल्लीमध्ये देखील तशाच पद्धतीचं आंदोलन सुरू जाईल. दिल्ली बरोबरच राज्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अशाच पद्धतीने आंदोलन सुरू राहणार असल्याचं विद्यार्थ्यांकडून देखील सांगण्यात येतं. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.